मित्रांनो, कधीकधी मोठी क्रांती घडवण्यासाठी लाखो रुपयांची गरज नसते. गरज असते ती फक्त एका चांगल्या विचाराची. जुनी, गंजलेली आणि अनेक वर्षापासून बंद पडलेली पाईपलाईन, गावासाठी निरुपयोगी ठरलेली हीच पाईपलाईन आज पुन्हा जिवंत झाली आहे. आणि विशेष म्हणजे ना वीज, ना सोलर, ना पंप, तरीही नैसर्गिक झऱ्याचे पाणी गावातील नळापर्यंत पोहोचत आहे. आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत तळोशीचा एक असा अभिनव उपक्रम जो ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तळोशी गावाच्या परिसरात म्हणजेच कालकाईगोंडावरती अनेक वर्षापासून एक नैसर्गिक झरा अखंड वाहत होता. हे पाणी वाहून जात होते, पण त्याचा योग्य उपयोग होत नव्हता. दुसरीकडे पूर्वीची पाणी पुरवठा योजना बंद पडल्यामुळे जुनी पाईपलाईन निरुपयोगी झाली होती. अनेकांना वाटत होते की आता ही पाईपलाईन फक्त भंगार आहे. पण ग्रामपंचायत तळोशीने वेगळा विचार केला. नवीन योजना उभारण्यापेक्षा जुन्या पाईपलाईनची पाहणी करण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आणि नैसर्गिक उताराचा अभ्यास करून झऱ्याचे पाणी त्या पाईपलाईनमध्ये सोडण्यात आले. आणि मग घडला एक सुंदर चमत्कार. कोणताही पंप नाही, वीज नाही, सोलर यंत्रणा नाही, कोणताही अतिरिक्त खर्च नाही, फक्त निसर्गाचा उतार आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम. याच शक्तीच्या आधारावर झऱ्याचे स्वच्छ थंडगार पाणी थेट गावातील नळापर्यंत पोहोचू लागले. हा उपक्रम केवळ पाणी पुरवठ्यापुरता मर्यादित नाही. हा उपक्रम आपल्याला शिकवतो की जुन्या साधनांचा योग्य नियोजनाने पुनर्वापर करता येतो. तसेच ऊर्जेची बचतही करता येते, पर्यावरणाचे संरक्षण करता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कमी खर्चात लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवता येतो. मित्रांनो, आजच्या काळात वीज बिल, देखभाल खर्च आणि पंपांच्या अडचणी वाढत आहेत. त्या काळात ग्रामपंचायत तळोशीने दाखवून दिलं आहे की निसर्गाशी मैत्री केली तर अनेक समस्या सहज सुटू शकतात. ग्रामपंचायत तळोशीचा हा उपक्रम केवळ एका गावाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीसाठी एक आदर्श आहे. जर प्रत्येक गावाने आपल्या परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचा योग्य अभ्यास करून अशा प्रकारे नियोजन केले तर पाणी टंचाईवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल. आज गरज आहे ती फक्त अशा सकारात्मक विचारांची आणि कृतींची. जर तुम्हालाही ग्रामपंचायत तळोशीचा हा उपक्रम आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण चांगले काम जितके पुढे जाईल तितके अधिक गावांना त्यातून प्रेरणा मिळेल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी आणि ग्रामीण विकासाची नवीन दिशा दाखवणाऱ्या कथेसह. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.